शानू नावाची मुलगी इथं फुल विकायला अहिल्याबाई चौकामध्ये बसत असते कायम. पण आज तिच्यावर एक प्रसंग ओढावलेला आहे की तिला एक कुत्रं चावलं. मला काय पाडलं खाली दादा मासच धरलं काही असं कुऱ्हाडनं कसं तोडतात की तसं मास दिसायला लागलं हे सगळं हाडत लई रडायला लागलं दादा लई म्हणजे लई दादा त्रास करायला लागलं ते टाके मारल्यानंतर रडायला लागलं मास दिसायला लागलं तुझ्या हात मस्त काही सगळं लोक आलं जमा झालं लई रडायला लागलं. कुठे चावलं तुला बाळा? ती अर्चन गुज्जर म्हणून आहेत ते गल्लीला कृष्णाच्या मंदिरात आम्ही जातो की काही कोण तिथं हां आणि बोलवलं कोणच नाही आणि पाडलं मला खाली पाडलं कुत्र्यानं? पाडून आणि असं मास धरलं माझं पायातलं मास धरलं बर धरल्या पटाका नाही सगळं अंग बरं धरलं आणि मला उठायलाच येईना. हां आणि नंतर रक्त मावशीकडे आलो आणि मग तिथं 100 चावल्यानंतर आम्ही तिला 100 फॉटला नेलं. 100 फॉटला नेल्यानंतर तिथं औषध उपचार केले. मात्र ज्या पद्धतीनं डॉक्टरने ज्या गोळ्या दिलेल्या आहेत ह्या गोळ्या 100 फॉटला मिळत नाही, ती दुर्दैव आहे. ह्या गोळ्या खाजगी आपल्या मेडिकलमध्ये जाऊन घ्यायला लागतात. याची किंमत जवळजवळ 700 रुपये आहे. 5 दिवसाचा 700 रुपयाच्या गोळ्या आहेत. 5 दिवसाचा डोस आहे. एका आम्ही खाजगी मेडिकलमधून ह्या गोळ्या घेतलेल्या आहेत. राबून खाते हो निराधारचा पैसे बी येत नाही बाप. 100 फॉटला तर केस पेपर सुद्धा करू नका म्हणतात. पण ही दुरावस्था 100 फॉटमध्ये काय आहे त्या आरोग्यमंत्री इथले पालकमंत्री असतील, पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष घातलं पाहिजे. अशा गोरगरिबांची ही एकच पेशंट नाही, अनेक पेशंट तिथं जाईत असतील पण ते पेशंट सांगत नसतील. पण आज या मुलीनं सांगितलं आम्हाला. सांगितल्यानंतर आम्ही जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली मेडिकलमध्ये. तर ह्या गोळ्यांचा खर्च हा 700 रुपये येतो. ही परिस्थिती जर अशी होत असेल तर तुम्ही आपण लोकप्रतिनिधी म्हणून समाजामधले आपण भाषणं वेगळ्या पद्धतीने करून समाजाला दिशाभूल करू नये. असं गोळ्या म्हणजे इथं थोड्या असतात थोड्या नसतात. पित्ताची गोळीसुद्धा त्याच्यामध्ये नाही असं जाणवतं आहे. हे चुकीचं आहे एवढंच मला सांगायचं आहे इथं. संबंधित आलेल्या गोळ्यांचा स्टॉकसुद्धा इथं कुठं जातोय काय जातोय त्याचं रेकॉर्ड असेल त्याचं बघितलं पाहिजे. पालकमंत्र्यांनी संबंधित कोणती टीम लावली पाहिजे. अशा काहीतरी आम्ही सूचना केल्यानंतर मग समजत असेल तर वाईट आहे नाही. असे कित्येक पेशंट जाईत असतील न सांगता बाहेर गपचूप घेत असतील. जीवनाचा प्रश्न असतो ना. एवढ्या रात्री मी काय आमचं डोकं फिरलेलं नाही यायला. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर गडिंग्लज.